श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. रायगड जिल्ह्यात शांततेत मतदान, खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज, 12वीच्या निकालात मुंबई विभागात रायगड अव्वल आणि रायगड जिल्ह्यातल्या 48 गावांना दरडीचा धोका. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगडच्या प्रतिनिधी शोभना देशमुख. रायगड जिल्हा रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. अलिबाग, पेण, श्रीवर्धन आणि महाड हे विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात, तर उरण, पनवेल आणि कर्जत हे विधानसभा मतदारसंघ मावळ मतदारसंघाला जोडले गेले आहेत. रायगडात 7 मे रोजी आणि मावळमध्ये 13 मेला शांततेत मतदान झालं. मात्र निवडणूक यंत्रणेने प्रयत्न केल्यानंतरही मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र समोर आले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात 60.51% मतदान झाले. 16,68,372 मतदारांपैकी 10,09,567 मतदारांनी मतदान केले, म्हणजे 6,58,805 मतदारांनी मतदान केलं नाही. ही मोठी आकडेवारी आहे. 2019ला 61.77% मतदान झाले होते, म्हणजे गेल्या वेळेपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का घसरला. मावळमध्ये फक्त 54.87% मतदान झाले. मतदारसंघात 25,85,018 मतदार आहेत. त्यापैकी फक्त 14,18,439 मतदारांनी मतदान केले. मतदारसंघात 11,66,579 मतदारांनी मतदान केलं नाही. मावळमध्ये पिंपरी चिंचवड आणि पनवेल या 2 महानगरपालिका क्षेत्रात कमी मतदान झाले आहे. वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, जमिनीला आलेला सोन्याचा भाव, मजुरांची कमतरता आदी कारणांमुळे रायगडातील शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटत चाललं आहे. यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागानं 1,01,510 हेक्टरवर लागवडीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. 98,487 हेक्टरवर यंदा भात लागवड होणार असून 3,023 हेक्टरवर नागलीची लागवड केली जाणार आहे. गेल्या वर्षी 90,000 हेक्टरवर भात लागवड केली होती. याचा अर्थ असा की कृषी विभागानं भात लागवडीवर विशेष लक्ष देऊन उत्पादन वाढीचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी 22,000 क्विंटल सुधारित वाण आणि 250 क्विंटल संकरित वाणाची उपलब्धता करून दिली जात आहे. 20,020 मेट्रिक टन खताची सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. गत वर्षी हेक्टरी 40 क्विंटल भाताचे उत्पादन झाले होते. या वर्षी ते वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत. उच्च माध्यमिक 12वी परीक्षेत मुंबई विभागात पुन्हा एकदा रायगड अव्वल आला आहे. त्यात मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल 94.83% लागला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा 4% निकाल वाढला आहे. जिल्ह्यात 29,346 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 13,778 मुले आणि 14,053 मुली असे एकूण 27,831 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण 92.71% मुले आणि 97.1% मुली असे आहे. गत वर्षीच्या तुलनेत मुलांचा निकाल 5% तर मुलींचा निकाल 3.42% सुधारला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल म्हसळा तालुक्याचा लागला असून सर्वात कमी निकाल खालापूर तालुक्याचा आहे. पावसाळा सुरू झाला की रायगड जिल्ह्यातून अतिवृष्टी, महापुराच्या बातम्या येतात. गेल्या काही वर्षात महाड, पोलादपूर, कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी झालेली आहे. ही नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी काय उपाय करता येतील याचं एक सर्वेक्षण दिल्ली IITच्या विद्यार्थ्यांनी नुकतंच केलं. त्यांच्या सॅटेलाइट सर्वेक्षणात जिल्ह्यातील 103 गावांना दरडीचा धोका असला तरी 48 गावं अधिक धोकादायक अवस्थेत असल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आलंय. IITच्या या विद्यार्थ्यांनी हा अहवाल सरकारला सादर केला आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड. याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.